जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 28 जुलै 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 25 ते 30 हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव 200 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंतचा मिळालेला आहे. पावसामुळे टोमॅटोच्या बागा खराब झालेल्या आहेत. टोमॅटोचं फळ देखील खराब झालेलं आहे. स्कॉर्चिंग वाढले, काळे ठिपके पडत आहेत. त्याचा परिणाम टोमॅटोच्या विक्रीवर होतो आहे. सध्या पावसामुळे बाहेर टोमॅटोची मागणी कमी आहे. इतर ठिकाणच्या टोमॅटोची गुणवत्ता चांगली असल्यामुळे आपल्याकडच्या टोमॅटोला मागणी कमी होते असं व्यापारी बांधवांचं म्हणणं आहे. शेतकरी बांधवांनो, टोमॅटोची निवड व्यवस्थित करा. चांगली प्रतवारी आणली तर बाजारभाव देखील व्यापाऱ्यांकडनं चांगल्या पद्धतीनं मागता येतो, चांगला बाजारभाव मिळतो. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या गावठी टोमॅटो, संकरित व्हरायटी या दोन्ही व्हरायटीला चांगल्या टोमॅटोला साधारण 500 किंवा 50 रुपये जास्त, म्हणजे मॉलला थोडे बाजारभाव जास्त आहेत, परंतु सरासरी बाजारभाव 200 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत आहेत. सध्या पावसामुळे टोमॅटोचं फळ खराब झाल्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं अर्थकारण कोलमडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. जगाचा पोशिंदा टोमॅटो पिकासाठी खूप मेहनत घेतो, लाखो रुपयाचं भांडवल टाकतो आणि जर बाजारभाव व्यवस्थित मिळाला नाही, निसर्गाची अवकृपा झाली तर मात्र शेतकरी अडचणीमध्ये येतो. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं यंदाचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं पाहायला मिळतं आहे. व्यापारी बांधवांनो, तुम्ही शेतकऱ्यांची काळजी घ्या. बाजारभाव अधिकचा चांगला कसा मिळेल याबाबतची देखील तुम्ही दक्षता घेत राहा. आणि शेतकरी बांधवांनो, सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे टोमॅटो तोडताना काळजी घ्या. पायामध्ये मोठे बूट घाला. त्याचं कारण असं आहे की सध्या सापांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. मण्यार, घोणस या जातीचे साप सगळीकडे पाहायला मिळतात. त्यामुळे काळजी घ्या आणि टोमॅटो विक्रीचं वाहन नारायणगावला घेऊन येताना वाहन सावकाश चालवा, का जेणेकरून काही दुर्घटना होणार नाही. टोमॅटो मार्केटची वेळ सध्या 7 ते दुपारी 3 आहे. आवक कमी झाल्यामुळे कदाचित ही वेळ आता पुन्हा 8 ते 3 होऊ शकते. सध्या मात्र टोमॅटो विक्रीची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. भविष्यकाळामध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे. व्यापारी बांधव सांगतायत बाजारभाव वाढू शकतो. आता शेवटी नाशिवंत माल आहे. बाजार वाढेल, किती वाढेल, काय परिस्थिती राहील हे तरी आज सांगणं अशक्य आहे. परंतु टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळावा अशी अपेक्षा बळीराजाची आहे. यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी नेहमीच चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. अल्प दरामध्ये जेवणाची व्यवस्था आहे. शेतकऱ्यांची या ठिकाणी निवासाची सोय, म्हणजे एखादा शेतकरी मध्यरात्री गाडी घेऊन आला तर त्याची निवासाची सोय आहे. त्यामुळे नारायणगावची टोमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये एक सुपरिचित झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, विघर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक
म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.